नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि लाखो लोकांना मी मार्गदर्शन करीत असतो. आणि माझा ट्रीटमेंटचा जो म्हणजे उपचार करण्याचा जो म्हणजे माझी प्रॅक्टिस करण्याचा जो माझा उद्देश आहे की प्रॉपर काउन्सिलिंग करून, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून, प्रॉपर ट्रीटमेंट जर दिलं तर लवकरात लवकर आपण उपचार देऊन लवकरात लवकर आपण रुग्णांना समाधान देऊ शकतो किंवा त्यांना बरं करू शकतो. मित्रांनो, हे माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. मित्रांनो, बरेच माझ्याकडे पेशंट येतात आणि ते त्यांच्या पार्टनरबद्दल कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीचा योनी मार्ग खूप ढिला झालेला आहे, त्याच्यामुळं मला ग्रीप भेटत नाही आणि त्याच्यामुळं जी मला सुरुवातीला लग्नाच्या 2-3 वर्षामध्ये जी मजा आली ती मजा आता पोस्ट डिलिव्हरी माझ्या मिसेसबरोबर मला पार्टनरबरोबर येत नाही. तर याचा काही म्हणजे तुम्ही उपचार सांगावा आणि त्यासाठीच आज मी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, की आफ्टर डिलिव्हरी डेफिनेटली कुठं ना कुठं जर लेडीजचा जो योनी मार्ग असतो तो थोडासा ढिल्ला होऊन जातो, सैल होऊन जातो आणि त्याच्यामुळे जितकी आपल्या पेनिसमध्ये ज्यादा म्हणजे घर्षण करायला म्हणा किंवा इंटरकोर्स करताना जितकी ग्रीप आपल्याला मिळायला पाहिजे आणि जितकं आपल्याला घर्षण मिळालं पाहिजे, जितकं आपल्याला स्टिम्युलेशन मिळालं पाहिजे तितकं मिळताना दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपलं लैंगिक आयुष्य कुठं कुठं आपलं म्हणजे डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे जे आपल्याला म्हणजे इंटरकोर्स करताना जी मजा येते ती मजा येत नाही किंवा ऑर्गॅझम येत नाही, आपल्याला येत नाही आणि त्यांना पण येत नाही. कारण की आफ्टर द एज ऑफ 45 की जर त्यांची मासिक बाई जर थांबली असेल किंवा मेनोपॉज असेल तर अशा वेळेला पण त्यांचा ड्रायनेस वजाना असतो किंवा पेनफुल इंटरकोर्स असल्यामुळे त्यांचा इंटरेस्ट कमी होतो किंवा पेन झाल्यामुळं त्यांना जे हार्मोनल सिक्रेशन व्हायला पाहिजे किंवा लुब्रिकेशन व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि त्याचसाठी मी तुम्हाला नेहमी सांगत आलो, जसं पुरुषांना मी किगस एक्सरसाइज सांगतो की 1, 2, 3 बोलायचं आणि आपल्या गुरुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आणि सोडायचं, आत ओढायचं आणि सोडायचं, गुरुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आणि सोडायचं, याला आपण किगस एक्सरसाइज म्हणतो. तर ही किगस एक्सरसाइज ज्याप्रमाणे आम्ही शीघ्रपतनासाठी आणि इरेक्शनसाठी पुरुषांना सांगतो त्याचप्रमाणे जर स्त्रियांनी पण हे एक्सरसाइज केली तर त्यांचा योनी मार्ग थोडासा प्रमाणात टाईट होण्यास खूप चांगली मदत होऊ शकते. कारण की शेवटी पेल्विक मसल जर स्ट्रेंथन जर तुम्ही केलं आणि काही पेल्विक फ्लोअरचे काही एक्सरसाइज जर केले तर तुमचा योनी मार्ग टाईट पण राहतो आणि त्याच्यामुळं काय होतं की तिथलं जे म्हणजे ग्रंथी वगैरे असतात त्या पण स्टिम्युलेट होतात आणि तुम्हाला ओलावा जो पाहिजे इंटरकोर्स करताना तो पण निर्माण होण्यास मदत करू शकतात. आणि सगळ्यात चांगलं आता सध्या माझ्याकडं एक आता वजानल हायपो म्हणून एक मशीन मी आणतो आहे. त्या वजानल हायपोमुळं काय होणार की आपण लेझरद्वारा वजानल जे मसल असतात आतमध्ये त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण टायटनिंग करून जे पूर्ववत तुमचे म्हणजे आकार होता त्या आकारापर्यंत आपण त्याला आणू शकतो. तर हे हायपो मशीन आता माझ्या क्लिनिकमध्ये मी आणतो आहे. तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा की किती लोकांना याची गरज आहे. तर मी म्हणजे चांगलं मशीन आणून हे हायपो ट्रीटमेंट तुमच्या पार्टनरवर एका स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांद्वारा मी करायला म्हणजे करू शकतो आणि ती पद्धत माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून देत आहे. तरी मित्रांनो, जर या पद्धतीचा किंवा वजानल टायटनिंग जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी जर करायचं असेल तर मी म्हणेल की तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि पूर्ण प्रॉपरली डिस्कशन करा आणि प्रॉपर डिस्कशन झाल्यानंतर आपण पूर्ण सविस्तर माहिती देऊ आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी वजानल टायटनिंग मशीनचा उपचार करून घ्यायचा असेल तर तो मी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देत आहे. धन्यवाद मित्रांनो.